गणपती साष्टांग प्रणाम करीत आहे। म्हणून या म्हटलं की या बाकीच्यांनी जे केलंय म्हणून आम्ही करत आहोत। जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका, विघ्नाचा हरण करणारा, सद्बुद्धी प्राप्त करून देणारा। कारण कुठल्याही गोष्टीला प्रत्येक कार्य कारणाशिवाय कार्य आज नसते महाराज। जो बुद्धीचा अधिदाता आहे, कारण ज्याच्याकडून आमच्या बुद्धीला चालना मिळते। काय झालं, एकदा देवादिकांच्या मध्ये देवराज इंद्राने ठरवलं यज्ञ करायचं, पण त्या यज्ञाच्या अग्रपूजेचा मान कुणाला द्यावा? कारण पानासाठी पहिल्यापासूनच हे चाललेलं आहे। कारण कुणालाही मान देता येत नाही, कारण ज्याला मान द्यावा त्याच्याकडे ती शक्ती म्हणा, त्याच्याकडे ती औदार्य असावं लागते। आणि मग आता कुणाला द्यावा एकापेक्षा चर्चा चालली, पण त्यांनी ठरवलं देवराज इंद्राने, जो कोणी पृथ्वीला पहिल्यांदा प्रदक्षिणा करून या ठिकाणी येईल ना, त्यालाच या अग्रपूजेच्या यज्ञाचा मान द्यायचा। निघाले सर्वजण। मग आता पृथ्वीला प्रदक्षिणा करण्यासाठी प्रत्येक जण चाललेला आहे आपापल्या वाहनावर बसून। गणपती बाप्पांनी विचार केला, आपलं वाहन आहे उंदीर, यांच्या पाठीमागे जर जायला लागलो तर आपण कदाचित मागे राहू। आणि म्हणून त्यांनी थोडासा आपल्या बुद्धीचा वापर केला। घरी गेले, कैलासाच्या ठिकाणी महादेवजींना सांगितलं, पार्वती मातेला महादेवजीच्या जवळ बसवलं आणि एक काय 3 त्या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण केल्या की बाकीचे निघाले तिकडं प्रदक्षिणा करायला। ते पोहोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी गणेश जेवण पोहोचले। त्यावेळेस बघितलं सर्वांनी, कारण जे ते आले त्याच्या अगोदर येऊन बसला आहे, पण हे हिंडणारे म्हणाले नाही, काहीतरी या ठिकाणी चिटिंग दिसायला लागलेली आहे। आम्ही जिथं फिरत होतो तिथं हे आम्हाला दिसलंच नाही। त्यावेळेस गणेशजींना सांगितलं, तुमचं खरं आहे, तुम्ही ज्या ठिकाणी फिरत होतात पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी त्या ठिकाणी मी आलो नाही, हे खरं आहे, पण मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली हे सुद्धा तेवढंच खरं आहे। कसं केली? त्यावेळेस सांगितलं गणपती बाप्पांनी की ज्या ठिकाणी स्वतःचे वडील म्हणजे सूर्या समान आहेत आणि आई म्हणजे पृथ्वी समान आहे, आणि आई वडिलांना प्रदक्षिणा केल्याच्या नंतर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होते हे जाणून मी या ठिकाणी हे पूर्ण केलं। याचा अर्थ मी ह्या अग्रपूजेचा अधिकारी आहे, मानकरी आहे। आणि त्यावेळेस सर्वांनी एकानुमते सर्वानुमते ज्या ठिकाणी गणपती बाप्पाला अग्रपूजेचा मान दिला, का बुद्धीचे दैवत आहे आदिदेव। आणि म्हणून त्या गणपतीचं स्तवन करत असताना महाराज सांगतात, जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका, विघ्नाचं हरण करणार आहे। प्रत्येक शब्द अशा प्रकारचा वापरला की त्या शब्दावर आपल्याला एक एक अशा प्रकारची काही घडी उकलता येते। विघ्नाचा नाश करणार आहे, विघ्न हरताय, बरंचसं काही बोलता येते। ज्या ठिकाणी पार्वती माता समोर बसलेल्या महादेवजींनी बघितलं, थोडासा चेहरा सुकलेला होता, नाराज झालेला। काय झालं आई? दुःखाचं हरण करणारा गणेश आहे। तिने सांगितलं, मी तुझ्या वडिलांची लग्नाची, पण माझ्या मागून आली बाबाच्या डोक्यावर बसली, त्याच्यामुळे मला थोडस नाराजी वाटत आहे। गंगा डोक्यावर आहे ना महादेवजीच्या, त्याच्यामुळे थोडासा चेहरा हिरमुसलेला आहे। काही हरकत नाही, लगेच त्या ठिकाणी त्याला उपाय, ज्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा उपाय आहे आणि त्या उपायामधून दुःखाची निवृत्ती करून सुखाची प्राप्ती करून देण्याचं कार्य करणारा जो आदिदेव आहे, म्हणून त्या गणपतीचं स्तवन करत असताना महाराज सांगतात, जय जय नमो गणनायका गजवदना विघ्नहारका मंगल मूर्ती मंगलकारका सुखदायका दयाघना। जो मंगल आहे, सगळं मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। सर्व जगतामध्ये मंगल जर काय असेल तर ते फक्त भगवंताचं नाम आहे महाराज, आणि त्याच नामाचा उच्चार करत असताना महाराज सांगतात, हो तू सर्वेश्वर पूर्ण काम भक्त कामना कल्पद्रुम। सर्वेश्वर या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर सर्व ईश्वरांचा ईश्वर, सर्व देवांचा देव आहे।
मला सांगता देवाधिदेवा जगत्रय जीवा हो कृपाळू वा केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम हो माझ्या वाणीनं तुझ्या गुणाचं अनुवादन व्हावं एवढं तुझ्याकडे मागणं आहे। त्यासाठी तू सर्वेश्वर आहेस म्हणून तुझ्याकडे हे मागणं आहे। तू सर्वेश्वर पूर्ण काम भक्त कामना कल्पद्रुम कल्पद्रुम कल्पवृक्षाच्या छायेखाली बसावं आणि फक्त इच्छा प्रगट करावी। केलेली प्रगट इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या कल्पवृक्षामध्ये आहे। त्याप्रमाणे भगवंता तू कल्पवृक्ष आहेस। जय जय भक्ताच्या अंतरंगातील कल्पना जाणून ती पूर्ण करण्याची तुझ्याकडे क्षमता आहे म्हणून तुझ्याकडे या भक्ताचं वंदन आहे शरणागती आहे। पाहूया गणामधून आपल्याला काय म्हणायचं। अतिशय चांगला योग आहे। आज चंद्रग्रहण चालू आहे 9:57 ला चंद्रग्रहण चालू आहे आणि चंद्रग्रहणाच्या वेळेस आपण जेवढं काही भगवंताचं नामचिंतन करू त्याचं फळ आपल्या पदरात निश्चित पडणार आहे। योग आहे त्या अनुषंगाने भजन चालू आहे। आपण सर्वांचं भाग्य म्हणायला हरकत नाही। सकारात्मक वाक्य प्रयोग आहे। सकारात्मक वाक्य प्रयोग जिथं जिथं येतो ना तिथं त्याच्यापेक्षा वेगळा कोणी असू शकतो असं होणं शक्यच नाही। माऊली सुद्धा म्हणतात गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। जो माऊलीने ज्याचं श्रवण केलं त्या पहिल्या जोडीमध्ये म्हणतात जय जय ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वम स्वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। तिथं सुद्धा सकारात्मक शब्दाचा वाक्य प्रयोग केलेला आहे। देवा तूच गणेशू बाकी हो जिथं याच्यापेक्षा वेगळा असू शकतो असं माऊलींचं म्हणणं नाहीये म्हणून तूच हा सकारात्मक शब्द वाक्य प्रयोग केलेला आहे। इथं सुद्धा तेच म्हणतात काय म्हणतात मुळा बीजा मुळा आरंभी देवा तुझे आदि गणेशा आलो दारी सारी चिंता हरी कुमार गणेशाना आलो दारी सारी चिंता हरी
माझ्या मेंढका येथून श्री शिव छत्रपती भजनी मंडळ मौजे मेंढका या भजनी मंडळाचे प्रमुख YouTube चॅनलचे मालक आपल्या सर्वांच्या परिचयाची व्यक्ती अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे आपल्या सर्वांना ज्यांची अनुभूती आहे आज या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे भजन सर्व आज YouTubeला जाणार आहे आपण या ठिकाणी आला त्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांच्याकडून चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची भेट पाठवलेली आहे भेटीबद्दल सुद्धा भजन मंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे धन्यवाद आणि तसेच आमच्या देगाव येथून माधवरावजी पाटील श्री हनुमान भक्त भजनी मंडळ मौजे देगाव भजनी मंडळातील दहलबा टाळकरी यांच्यातर्फे सुद्धा चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल धन्यवाद। मी नित्य पूजूया म्हटलंय जसं आडवे उभे जे काही धागे असतात पण त्या धाग्याला मिळून जसं वस्त्र तयार होते उभे आडवे गुंफुण धागे वस्त्र विणले त्या श्रीरंगे ह्या विश्वाचा निर्माता असणारा जो भगवंत आणि ज्यांनी जसं एका सुतापासून वस्त्राची उत्पत्ती आहे तसं अख्ख्या विश्वाचा निर्माता असणारा जो परमात्मा हो तो विणकर पहिला आहे आणि म्हणून त्याला कार्य आरंभी नित्य पूजूया म्हटले ज्याच्यापासून सर्वस्व आहे म्हणून त्या भगवंताची स्तुती करत असताना कवी करता काय म्हणतो काय वर्णू तुझे महिमा सूत्रधारी आहे सर्व सूत्र त्याच्या हातामध्ये जसं ते कळसूत्र भावल्यांचा खेळ असतो पहा ते भावल्या समोर नाचतात आपल्यासारखं पाहणारा मध्ये निर्जीव भावल्या पण काय नाचायला तू
कारण पडद्याच्या पाठीमागे कोणीतरी आपल्या हातामध्ये दोरे बांधून त्या भावलेला नाचवायचा कार्यक्रम करत असतो. त्या भावलेच्या कमरेला हाताला पायाला दोरे बांधलेले असतात आणि तो दोरा त्या पडद्याच्या पाठीमागच्या व्यक्तीच्या हातामध्ये असतो. तो ज्याप्रमाणे नाचवेल त्याप्रमाणे त्या भावल्या नाचतात. तसंच तुमचं आमचं आहे हो, आम्हालाही कोणीतरी नाचवणार आहे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिवीण, कोण बोलवितो हरिवीण हरिवीण हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण, दयाचे भजन तू कोण गो, दयाचे भजन तू कोण गो. ही शक्ती आहे. या शक्तीनं आम्हाला हे सर्व चालणं बोलणं हे जे काही आमच्याकडून क्रिया होत त्या प्रत्येक क्रियेच्या पाठीमाग एक मोठी शक्ती आहे आणि त्याच शक्तीच्या बळावर तुमचा आमचा हा सर्व काही व्यापार चाललेला आहे. म्हणून सूत्रधारी विश्वजनिता, सूत्रधारी विश्वजनिता, तू आधारी विश्वाचा. भगवंताचं नामचिंतन करतो आणि त्याचं नामचिंतन करण्यासाठीच आमचा हा जन्म आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देणाऱ्यानं केवळ त्याचं भजन करण्यासाठी तुम्ही आम्हाला जन्म दिला, पण आम्हाला बाधा झाली ज्या मायेची, या प्रपंचाची. आणि या मायेमध्ये आम्ही एवढे गुरफटून गेलो की जे मूळचं काम आमचं आम्ही विसरून गेलो. आणि म्हणून देवानं भजनासाठी जन्म दिला असताना याचा अनुकरण बरेचसे जण करत आहेत बरं काय, नाही अशातला भाग नाही. साधू संत ऋषी मुनी योगी जोगी बरेच जण त्या ठिकाणी त्याचं नामचिंतन करत आहेत. एकनाथ महाराज सांगतात, त्या तुझी प्राप्ती लागी कपाटे सेविती सदा योगी, एक ते झाले भोग विरागी, एक ते त्यागी ती सर्वस्व. त्याला पाहण्यासाठी बऱ्याचशा जणांचा अट्टास आहे. सर्वस्वाचा काही जणांनी त्याग केला, प्रपंच सोडला. नाही म्हणजे प्रपंच सुख नाही, प्रपंच सोडला की भगवंत मिळतो म्हणून त्यांनी सर्वस्व प्रपंचाचा त्याग केला. एक ते झाले भोगी विरागी, एक ते त्यागीची सर्वस्व, एक हिंडती दश दिसे, एक तुझ लागी झाले पिसे, परी तुझी भेटी स्वप्नी दिसे, ऐसा न दिसे क्षण एक. एवढा बेजार झाल्यावर कमीत कमी गो स्वप्नामध्ये तरी त्या भगवंतांना त्यांना दृष्टांत द्यायला पाहिजे का नाही? नाही, स्वप्नामध्येही नाही. मग तो भेटेल कशासाठी, कशामुळं? त्याच्या पुढची ओवी सांगते, ऐशी ही तुझी प्राप्ती सुलभ असे एके रीती, जरी संत संगती रंगती, अति प्रीती सप्रेम, अति प्रीती सप्रेम. प्रेमानं भगवंताचं भावानं भक्तीनं भजन केलं की निश्चित संतांच्या संगतीमधून आम्हाला त्याची प्राप्ती होऊ शकते असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणून म्हणतात, साधू संत
आहे का बांधनो? मज वेगळा रीता काही अनुभरही ठाव उरला नाही मी सर्वात्मा सर्वदेही सर्वगत पाही सर्वदा म्हटले मला त्याच्या वेगळा अनुभव सुद्धा ठाव उरलेला नाही जैसे सागरा माझी उठती तरंग तैसे मज माझी दिसे जग जग नोहे मीची चांग शुद्ध अव्यक्त मज माझी त्याच्यापेक्षा वेगळा एक ठाव शिल्लकच नाही बरं अनुभव आहे हो बाकीचं सोडा माझा वेगळा रीता काही रीता ठावत उरला नाही हो जिथं पाहावा तिथं तो भगवंत आहे आणि म्हणून अशा परमात्म्याचं ध्यान करत असताना महाराज काय म्हणतात अनुरेणु वृक्ष पाशाना अनुरेणु वृक्ष पाशाना सूक्ष्म मुनी तुझ सूक्ष्म आएगा बन
स्तुती करू मी तुमची, हजार शेषाच्या जिबल्यात हजार झाल्या त्याला जमलं नाही, आम्ही काय तुझी स्तुती करावं. पण महाराज सांगतात चिंतन करावं, निश्चित चिंतनाने त्याचा परिणाम होतो. चिंतने 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 तद्रूपता सांगितली. ज्याचं तुम्ही चिंतन करसाल, चिंतन ज्याचं करसाल त्या चिंतन करण्याच्या अवस्थेला जाऊन प्राप्त होता म्हणजे होता नक्की 100% गॅरंटी. मग कुणाचंही चिंतन करा तुम्ही, चिंतन करण्याचा भाग आहे, चिंतन करण्याचा विचार आहे. आणि म्हणून चिंतन करत असताना भजनामधूनही काहीतरी चिंतन व्हावं. ज्या अपेक्षेनं आपण या ठिकाणी सर्वजण आलात भजनामधून. आता थोडंसं वेगळं झालंय भजनाचं, पहिलं असं नव्हतं, पण आता या 4-2 वर्षामध्ये समोर गेलेल्या भजनानं काहीतरी विषय ठेवावा. आणि मग ते 2 बाजू असतील, त्या 2 बाजूचा एक विचार भजना करेल, दुसऱ्या बाजूचा दुसरा विचार भजना करेल, अशी एक पद्धत निघाली. आणि त्या पद्धतीला अनुसरून आपण सुद्धा चालावंच लागणार आहे. म्हणून ज्याचं आम्ही चिंतन करावं त्या चिंतन करणाऱ्या अवस्थेला आम्हाला प्राप्त होता येते. म्हणून चिंतन करण्यासाठी चिंतनाचा विषय आपण थोडक्यामध्ये ज्या ठिकाणी भगवंत प्राप्त करायचे आपल्या प्रत्येक जीवाला अध कर्तव्य आहे. आणि तो प्राप्त झाल्याशिवाय आमच्या जीवनाची अति कर्तव्यता सुद्धा होणं शक्य नाहीये. आणि म्हणून ती अति कर्तव्यता पूर्ण करण्यासाठी आम्हाला 2 गोष्टीची नितांत गरज आहे. एक, आम्हाला ज्या भगवंताच्या नामावर विश्वास पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर आमची निष्ठा पाहिजे. या 2 गोष्टीचा विचार आम्हाला चालत चालत करायचा आहे पुढे. तर जास्तीचा उहापोहा या ठिकाणी करणार नाही, फक्त विषयाची एक सूचकता या ठिकाणी आहे. निष्ठा आणि विश्वास या 2 गोष्टीचा विचार आजच्या भजनामधून आम्हाला साध्य करायचे आहे. कोण कशा प्रकारे काय होईल त्याच्याविषयी आपल्याला बरंचसं काय आता पुढं ऐकायला मिळणार आहे. म्हणून थोडक्यामध्ये विषयाची मांडणी करून पुढे चालत आहे. काय स्तुती करू मी तुमची, काय स्तुती करू मी तुमची, कुंडली वाणी सहस्रमुखाची, होत प्रत्यक्षाने तुमची, ऐकवानी दीन बामराची. ऐका
ए घोंगडी चांगली चांदोबा तुझी घोंगडी चांगली अरे देवा तुझी घोंगडी चांगली
वागुली रे कानोबा तुझी अरे देवा तुझी षडविकार षडवैरी मिळून वागुली रे कानोबा तुझी अरे देवा तुझी कोंबडी
आम्हासी कादी झाली वांगुली रे कानोबा तुझी अरे देवा तुझी गोंधळी काय सांगतात महाराज वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे म्हटले। याच्यातला एक शब्द महत्वाचा आहे आणि तो म्हणजे निज आणि निष्ठा। बरेचसे जण नाम स्मरण करतात, बरेचसे जण भजन करतात, बरेचसे जण भक्ती करतात, पण एक जर निष्ठा नसेल, जसं पतिव्रता स्त्री म्हणा किंवा कुठलीही स्त्री म्हणा लग्न झालेली, जर गळ्यामध्ये मंगळसूत्रच नाही बाकी बख्खळ दागिने घातले, टोपलभर अंगावर दागिने फक्त गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आणि कंपाला कुंकू नाही, या दोन गोष्टी जर तिच्याकडे नसतील तर तिच्या ऐश्वर्याचं लेणं असून सुद्धा नसल्यागत आहे। तसं आम्ही भजन करत असताना भक्ती करत असताना निज आणि निष्ठा जर नसेल आमच्याकडं तर आमचं जीवन कुचकामी आहे। निष्ठा फार महत्वाची आहे। आम्हाला ऐकायला मिळालं निष्ठा आणि विश्वास जवळजवळ एकच आहेत। शब्द जरी ऐकायला जवळचे वाटत असतील, दोघांचा विचार एक वाटत असेल तरी दोन शब्दामधून दोन प्रमाणामधून आम्हाला दोन विचार कशा प्रकारे मांडता येतील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। निष्ठा ही साधीसुधी नाहीये, कारण एखाद्या माणसावर आमचा विश्वास बसला, तो विश्वास कुठपर्यंत टिकू शकतो पहा तुम्ही। ज्या माणसाचे जोपर्यंत आम्हाला दुर्गुण कळणार नाही तोपर्यंत आमचा त्याच्यावर विश्वास 100% आहे म्हणतो आम्ही। जीवाला जीव देईल म्हणजे त्याचा विश्वास कमी होणार नाही, अशी भाषा आम्ही सहजासहजी आमच्या व्यवहारात आम्ही वापरत असतो। पण त्याच व्यक्तीच्या अंगामध्ये जर एखादा दोष आमच्या पुढे दिसून आला की मग तो विश्वास आमचा तिथं ढळू लागतो। निष्ठा तशी नाहीये। राम आणि रावणाच्या युद्धामधील एक प्रसंग आम्हाला आठवतो निष्ठेबद्दल। ते गंधमादन नावाचं एक वानर होतं, त्या वानराला रावणानं हातामध्ये धरलं महाराज।
त्याला एवढंच म्हणू लागला तो मन रावणाचा आहे म्हणून, रावणाचा आहे म्हणून मन नसत तर जागेवर तुला असं चिरडून दाबून मारून टाकतो म्हणाले, जागेवर चिरडून मारतो म्हणाले. पण तेही गंध माझा नावाचं वानर काय म्हणू लागलं, माझा प्राण जरी घेतलास या ठिकाणी, माझा प्राण जरी घेतलास तरी मी रामाचाच म्हणेल पण रावणाचा कदापि म्हणणार नाही. याला निष्ठा म्हणतात. प्राण गेला तरी हरकत नाही, पण ज्याच्यावर आमची निष्ठा आहे, ज्याला आम्ही सर्वस्व मानलेलं आहे, त्याच्या निष्ठेसाठी एखाद्यानं आम्हाला प्राणांत अवस्था प्राप्त करून दिली तरीही ती स्वीकारण्याची ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे शक्ती आहे, ती निष्ठा आहे महाराज. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म म्हटले. भक्ताचा जर स्वधर्म काय असेल तर निष्ठा फार महत्वाची आहे. ज्याच्याकडे निष्ठाच नाही, भक्ती करायला रोज उठलं की देवाला पाणी घालायला, नाही नाही ते माती बसून बऱ्याचशा गोष्टी करायला, पण निष्ठाच नाही. मग जसं एखाद्या वृक्षाला खूप त्या ठिकाणी पानं लागलेत, फुलं लागलेत, पण फळधारणच नाही, फळ प्राप्त होत नसेल त्या वृक्षाकडून, ते वृक्ष तसा निर्फळ आहे, निर्फळ आहे. तसं आमचं जीवन जर आमच्याकडे निष्ठाच नसेल, भक्ती खूप आमच्याकडून होत आहे, पण त्या भक्तीला फळ जर निष्ठेचं येत नसेल तर आमची भक्ती ही कुचकामी आहे. म्हणून माझा प्रवास असणारा निष्ठा ही किती श्रेष्ठ आहे. निष्ठा जीवनामध्ये आमच्या काय आम्हाला प्राप्त करून देऊ शकते. निष्ठेनं आतापर्यंत कोण काय काय प्राप्त केलंय, ह्या गोष्टीचा विचार माझ्या भजनी मंडळाकडून चालणार आहे. आणि विश्वास हा समोरची भजनी मंडळ विश्वासाला, हो त्या ठिकाणी विश्वास पात्र आहेत आणि विश्वास त्यांच्या पदरामध्ये आहे. सध्या विश्वासाच्या बळावर बोलण्याचं कार्य तिकडून चालेल, निष्ठेचं बोलण्याचं कार्य माझ्याकडून चालेल. आणि ह्या दोन बाजू जरी सारख्या असल्या तरी दोन कशा एकापेक्षा एक वरचढ ठरणार आहेत. आता हे दोन्ही भजण्याचं कर्तव्य आहे. आपली बाजू त्याच्यापेक्षा कशी आम्हाला वर चढवता येईल हे प्रत्येकाचं काम आहे. पाहूया कोण कशा प्रकारे आपली बाजू वटवट कशा प्रकारे पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. निष्ठेबद्दल बोलत असताना काय काय बोलायचं ते माझ्याकडे आहे. विश्वास त्यांच्याकडून तुम्हाला विश्वासाला कसं पात्र ठरतील ते ठरवायचं आहे. आणि म्हणून करा काम निखे येऊन इथे आपल्या हिताचे, करा काम निखे येऊन इथे आपल्या हिताचे. आता हिताचं काम नेमकं काय आहे
प्रत्येक जण हित करण्यासाठी धडपड करायला लागले। प्रपंचामध्ये जेवढं काय आमचं कावाड कष्ट चाललेलं आहे ते आमचं हित करण्यासाठी चाललंय, पण आम्हाला हित नेमकं काय आहे आणि कशात आहे हेच कळालं नाही। जोपर्यंत आमच्या मुक्कामाचा मार्ग आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही त्या मुक्कामापर्यंत पोहोचू शकत नाही। कोणतं शिटी मारले बघा। आणि म्हणून महाराज सांगतात बाबा, स्वतःचं हित साध्य करण्यासाठी हिता लागी करसी तळमळ। हॅलो करा कामनिके येऊन इथे आपुल्या हिताचे नाम घेऊ राजपाद जरी कोला मिळाले तरी तो सोडीना धर्माला, तरी तो सोडीना धर्माला। अहो राजपाद जरी कोला मिळाले तरी तो सोडीना धर्माला, तरी तो सोडीना धर्माला। कोल्या मिळाले तरी तो सोडीना धर्माला, तरी तो सोडीना धर्माला। चंदन पाठीशी जरी लाविले गर्दभ सोडीना लोळल्याला, गर्दभ सोडीना लोळल्याला। गर्दभ सोडीना लोळल्याला, गर्दभ सोडीना। प्रत्येक प्राणी जीवाचा आपला धर्म सांभाळतो महाराज। कोल्याला राजपद मिळाला तरी सुद्धा तो त्या ठिकाणी आपला धर्म सोडतच नाही, भुंकण्याचा। गर्दभाला चंदन लावलं तरी तो लोळायचं सोडतच नाही, कारण तो त्याचा निज धर्म आहे। तसं कारण आहार भय निद्रा मैथुन सर्व देही समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिकची दान सांगितले। इतर प्राण्यांनी आपला धर्म पाळावा आणि माणसाने माणसाचा धर्म सोडावा हे कुठलं लक्षण आहे? म्हणून आपला जे धर्म आहे, आपली ज्याच्यावर निष्ठा आहे आणि त्या निज निष्ठेने जर आम्ही भगवंताचं नामस्मरण करत नसाल तर आमच्या जीवनाचं महत्व म्हणा, आमच्या जीवाचं फल म्हणा आम्हाला प्राप्त होणं शक्य नाही। आणि म्हणून हे जे करत असताना पशु पक्षी प्राणी या प्रत्येकाने आपल्या धर्माचं, आमचा धर्म काय? माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हा माणसाचा निज धर्म सांगितलेला आहे।
प्रत्येक जीव प्रत्येक वस्तू आम्हाला प्रत्येक काहीतरी देऊन जाते. वारा देतो श्वास, माती देते श्वास. माणसाने माणसाशी काय द्यावे, माणसाने माणसाशी काय घ्यावे. माणसाने माणसाशी हात द्यावे, माणसाने माणसाशी हात द्यावे. देता घेता एकच व्हावे म्हटले. एखाद्याला आम्ही हात द्यावं, कारण संकटामध्ये पडलेला असेल किंवा एखाद्याच्या स्वतःला जर एखाद्याची गरज पडत असेल तर त्याला त्या ठिकाणी हात देऊन आम्ही त्याला आधार देणं आपला एक निज धर्म आहे. आणि म्हणून माणसाचा निज धर्म जर आम्ही सोडला तर आमच्यासाठी पशुपेक्षाही वाईट स्थिती निर्माण होणार आहे. म्हणून महाराज सांगतात, कारण ज्यांनी आपला धर्म पाळलाय, आपणही माणूस आहोत, आपल्याकडे तर एक वस्तू जास्तीची दिलेली आहे देणाऱ्याला, आणि ती म्हणजे निज ज्ञान आहे. ज्ञानाच्या बळावर आम्हाला चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, त्या सर्व गोष्टीची जाणीव आहे. आणि ती जाणीव ठेवूनच आम्हाला या ठिकाणी निष्ठेनं भगवंताचं नामस्मरण करायचंय. निश्चित आम्हाला तो प्राप्त होणार आहे. म्हणून आता तरी जागा वचनाला, आम्ही वचन दिले त्याच्याशी, आणि त्या वचनाशी आम्हाला जागणं आमचं कर्तव्य आहे. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा. आठवीन पाय हा माझा नवस, त्याच्याशी नवस केला आम्ही तुझ्या नामस्मरण. आठवीन पायाचा विसरच पडू देणार नाही, कारण हे आम्ही त्याच्याशी करार केला, पण त्याचा विसर पडल्यामुळं विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84. या 84 फेऱ्यामध्ये आम्हाला पुन्हा पडायचं नाही. पुनरुपी जन्मम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जननी शयनम. हे पुन्हा 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 जन्मायचं मरायचं हे खातं आम्हाला इथं बंद करायचंय, आणि करता येते. म्हणून आम्ही निष्ठेनं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आता तरी जागा ऐका बंधू, भगवान राव करा कामनिके येऊन इथे आपुल्या हिताचे, हित ते करावे देवाचे भजन, तेने विन नोव्हे समाधान. आता हित याच्यामध्येच आहे. कशामध्ये? भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये, भगवंताचं भजन करण्यामध्ये. याच्यापेक्षा दुसरं हितच नाही मला. हो, प्रपंच करशी, प्रपंच दिननिशी. अहो, प्रपंच एवढा मी काट कसरीनं करतो की त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची कुचराई करत नाही. पण भगवंताचं नामस्मरण, भजन, पूजन, कीर्तन, अर्चन करायचं म्हटलं की आमच्या कपाळाला आट्या पडतात. आणि म्हणून ते निष्ठेनं जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनाचं फळ आम्हाला प्राप्त होणं शक्य नाही. म्हणून महाराज सांगतात, काय म्हणतात, करा कामनिके येऊन इथे आपल्या हिताचे. सोंग का घेता आंधळ्याचे, सोंग का घेता आंधळ्याचे. सुंदर दृष्टी मिळून येवडी,
सोंग का घेता दयाचे, सोंग का घेता दयाचे, एवढी सुंदर दृष्टी आहे माणसाला. पण एखाद्यानं काय केलं असेल रस्त्यानं चालताना, तिथं आंधळे माणसं कसे चालत असतील बरं म्हणलं. आता याला डोळे आहेत बरं का, डोळे आहेत, पण आंधळे कसं चालत असेल म्हणून त्याची प्रॅक्टिस करायला लागली. वाटेनं चालता डोळे झाकून आंधळ्यासारखं चालू लागलं, पण चालताना अचानक पायाला चिंतामणी लागला आणि तो त्यानं पायाला ठोकर मारून दूर लोटला. अरे चांगली दृष्टी आहे, या दृष्टीचा फायदा घे. या दृष्टीनं काय पाहावं आम्ही. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करगटावरी ठेवनिया. या डोळ्यानं आम्हाला त्या भगवंताचं रूप पाहायचं आहे आणि त्या रूप पाहून त्याच्या चरणावर निष्ठा ठेवून त्याचं आम्हाला नामस्मरण करायचं आहे. आणि हे जोपर्यंत आमच्याकडून होत नाही तोपर्यंत आम्हाला सुंदर दृष्टी मिळून सुद्धा त्याचा फायदा नाही. म्हणून सुंदर दृष्टी मिळून एवढी सोंग का घेता दयाचे, सोंग का घेता दयाचे. बुद्धिमान तुम्ही या जगती, लक्षण सोडा, लक्षण सोडा. अहो बुद्धिमान तुम्ही या जगती. माणसा एवढी बुद्धी कोणाकडेच नाही महाराज. माणूस या बुद्धीच्या बळावर काय काय करू शकतो पहा तुम्ही. नाही एकापेक्षा एक मोठाले. विज्ञानाने जेवढी प्रगती केली ना या जगतामध्ये केवळ ज्ञानाच्या बळावर केली. माणसाकडे हे ज्ञान नावाची वस्तू जास्तीची दिली भगवंतानं आणि त्याचा वापर करून आम्हाला भगवंताकडे जाण्यासाठी सोपं सुगम साधन सांगितलं आणि ते म्हणजे फक्त भगवंताचं नामस्मरण. सगुणाची उपासना करत असताना उपासना ही सगुणाचीच होती आणि सगुणाची उपासना केली मग कोण्या सगुणाची करायला तर आपण याला महत्व नाहीये, पण ही सगुणाची उपासना केलेली मात्र त्या एकाला प्राप्त होते हे मात्र 100% खरं आहे. आपण कोणाची करायला ही आपल्या भावावर अवलंबून आहे. निष्ठा म्हणजेच हा भाव आहे आणि हा भाव ज्याच्याकडे निष्ठावंत असेल मग त्याला कुठली उपासना करतोय याला महत्व नाही, पण उपासनेमध्ये निष्ठा आहे की नाही हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून ही सगुणवाची उपासना ज्याला एकाला प्राप्त होणार आहे तो प्राप्त करण्यासाठी त्याच्याकडे जी उपासना आमची जाण्यासाठी महत्वाचा आहे तो भाग म्हणजे निष्ठेचा. आणि म्हणून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आहे आणि ते धर्म जर भक्ताकडून होत नसेल तर मग त्या आंधळ्यासारखी गोष्ट होणार आहे. सुंदर दृष्टी मिळून एवढी सोंग का घेता दयाचे, सोंग का घेता. अहो बुद्धिमान तुम्ही या जगती, लक्षण सोडा मूर्खाचे, लक्षण सोडा. आता तरी जागा वचनाला, ठाऊकी हरीच्या नामाला. आता तरी जागा वचनाला, ठाऊकी हरीच्या नामाला. करा काम निके येऊन इथे आपुल्या हिताचे, करा काम निके येऊन इथे आपुल्या हिताचे.
अजून कसे हो झोपीता, अजून कसे हो झोपीता, अहो दिवस उगवला प्रकाश पडला. दिवस उगवला नाही पण नरदेह रूपी दिवस मात्र उगवलेला. आणि इथं येऊन सुद्धा आम्ही झोपेमध्ये जर राहत असाल तर पशु पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, कित्येक उपजताची मरती, बहिर अंध पांगुळ मुकी होती बटी. त्यांना पापही कळत नाही पुण्यही कळत नाही, पण नरदेह निदान लाभले हाती, उत्तम सार उत्तम गती. हे देवच होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. ही दुर्लभ असणारी वस्तू आम्हाला सापडली बरं, सहजासहजी सापडतच नाही. आणि इथं येत असताना सापडली वस्तू काय सहजासहजी सापडले? पाप पुण्य समान सभी, तै पावी जे कर्मभूमी, जे का पडती विषमी ते स्वर्गामी या नरकी म्हटलंय. पापाची आणि पुण्याची समान अवस्था ज्यावेळेस झाली त्यावेळेस कुठं आम्हाला हा माणसाचा जन्म लाभला असं भागवत सांगते. बऱ्याचशा 2-3 प्रकारे सांगितलं मला, पण येण्याचं कार्य असणार फार अवघड आहे एवढं मात्र नक्की आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे हरी रूप, त्याची झाली अंगे हरी रूप. 83,99,999 एवढी क्रमून आल्याच्या नंतर 84 लक्षाच्या फेऱ्यामध्ये माणसाचा जन्म लाभतो असे आपण ऐकत आहात. मग एवढ्या अवघड स्थितीमधून जर इथं आलो, मग इथं येऊन जर पुन्हा आम्हाला पशुसारखी जर अवस्था होत असेल तर येण्याचं महत्व नाहीये. म्हणून आम्हाला आलेल्या जन्माचं स्वैत साधण्यासाठी हा नरदेहरूपी दिवस उगवलेला आहे. दिवस उगवला प्रकाश पडला, अजून कसे हो झोपीत, अजून कसे हो झोपीत. अहो दिवस उगवला प्रकाश पडला, अजून कसे हो झोपीत, राव अजून कसे हो झोपीत. लवकर उठान कामाला लागा, वेळ नाही आपल्या हातात, अहो वेळ नाही आपल्या हातात. लवकर उठान कामाला लागा. नारद ऋषी फिरत फिरत एका गावात आले. आल्याच्या नंतर एका वृद्ध माणसाची भेट घेतली त्याने. त्या माणसाला सांगितलं, मामा आता प्रपंच खूप केला, घरदार सगळं काही माड्या वाडी सगळं बांधल्या, लेकरं बाळ चांगली कामं करतात, धंदे करतात. आता तुम्ही आमच्या सोबत चला तीर्थयात्रेला. तर ते म्हातारा म्हणा काय म्हणाले, आताच काय आहे आणि लई करायचे आहे, या सगळ्या लेकरावर ध्यान ठेवावं लागते, मला आता जे ना म्हणाले. नारद निघून गेले. पुन्हा काही दिवसांनी त्याच ठिकाणी आले, त्या गावात. त्या घरी गेले, त्याची विचारपूस केली तर लोकांनी सांगितलं नाही हो, तो व्यक्ती मरण पावला, मेला. हो, अंतरदृष्टीनं बघितलं नारदानी, तो मेलेला व्यक्ती कुठं आहे. तर नारदाला दिसलं त्याच घरी तो मेलेला व्यक्ती बैलाच्या स्वरूपामध्ये रानामध्ये औत ओढू लागला. नारद जवळ गेले. आता तरी मोकळा व्हा म्हणले. काय सुख वाटाले तुम्हाला औत ओढून ओढून मराल्या? हा, चापकाच्या चापकाचे शेतकरी मारायला. आता तरी इथून मोकळा व्हा, चला माझ्या सोबत. तिथंही यानं तयारी दाखवली नाही. तिथेही म्हणाले आता जर मी आलो तर माझ्या धन्याचा आऊत पडल, माझ्या धन्याचं कारभार मागे येईल. म्हणला आता ये ना, नंतर गावात तरी बघूत म्हणला. तुझी मर्जी. तिथूनही नारद वापस गेले. पुन्हा आले, बघितलं तो बैल मेलेला होता. आंतरदृष्टीनं बघितलं तोच मेलेला बैल त्याच घरी कुत्र्याच्या स्वरूपामध्ये जन्माला आलाय. दारामध्ये दार राखीत बसलाय.
आता पुन्हा तोच प्रश्न केला, चला आता तरी मोकळं व्हा. ते म्हणाले, कुत्र मी जर इथून गेलो तर माझ्या मालकाचं घर कोण राखते म्हणाले, चोर चोरी करून घेते. आताही यायला तयार नाही. पुन्हा काही दिवसांनी तोच प्रसंग, नारदाने वाले बघितलं ते कुत्रही मरून गेले आणि तेच कुत्र त्याच घराच्या बाजूला सापाच्या रूपात जन्माला आले, सरप होणार. बाजूला बिळामध्ये बघितलं नारदाने सर्पाचं स्वरूप त्या व्यक्तीचं. त्याला कानामध्ये सांगितलं, अरे आता तरी सोडी, काय निठामल्या सर्पाच्या जन्म. नाही नाही म्हणला, घरामध्ये लय उंदर झाले, ते खायचं म्हणला, खाण्यासाठी थांबलो म्हणला. आता इथंही तेच तयारी नाही, इथं सुद्धा मोकळ व्हायची तयारी नाही. मग त्यावेळेस नारद पुढे जातात तोपर्यंत बघितलं नारदाने पाठीमागं वळून ते बिळातला सर्प बाहेर निघालाय आणि बाहेर निघालेल्या सर्पाला त्याच घरातल्या माणसानं बघलं आणि दंडुक्या घेऊन खुण्या जागेवर मारलं. काय पदरात पडलं म्हणाल. म्हणून इथं तरी जागा व्हायची आम्हाला, कारण या प्रपंचामध्ये आम्ही कितीही जरी खटाटोप केला तरी त्याच्यासारखी अवस्था होणारी आहे. आज उद्या करण्यामध्ये वेळ घालू नका, कारण वेळ आपल्या हातामध्येच नाही. काय आमच्या हातात वेळ आहे का? कारण बरेचसे आपल्या देखत बघा किती सर्व काही विनाश झाले. आज्या गेला, पंजा गेला, देखत बाप मसना ठाई नेला, नातू बंधू तोही तैसाची झाला. कशाच्या भरवशावर आम्ही वागायला. आणि म्हणून आमच्या देखत ह्या सर्व विनाशाच्या गोष्टी घडत असताना आम्हाला इथं जागा व्हायचंय आणि जागा होऊन भगवंताचं नामस्मरण करायचंय. म्हणून मला सांगतात, काय म्हणतात, दिवस उगवला प्रकाश पडला, अजून कसे हो झोपीत, अजून कसे हो झोपीत. वेळ नाही आपल्या हातात, अहो वेळ नाही आपल्या हातात. अहो लवकर उठा न कामाला लागा, अहो वेळ नाही आपल्या हातात, अहो वेळ नाही आपल्या हातात. आता तरी जागा वचनाला, आमची हरीच्या नावाला. आता तरी जागा वचनाला, आमची हरीच्या नावाला. करा कामनिके येऊन इथे अबुल्या हिताचे, का बर फिरता भटकत मामा, का बर फिरता म्हणून इथलचं मौल जोपर्यंत आम्हाला कळत नाही, नरदेहाचा एक क्षण न मिळे देता कोटी स्वर्ण दान म्हटले. एक क्षण जर या नरदेहाचा वापस घ्यायचं म्हटलं, कोटी स्वर्णदान दिलं तरी वापस मिळू शकणार म्हणतात महाराज. कारण देणाऱ्यानं फुकट दिलंय आम्हाला, पण फुकट दिलेल्या वस्तूची किंमत आम्हाला कळत नाही. पण त्याच वस्तूला जर आम्ही विकत घ्यायचं ठरवलं
एखादा व्यक्ती दवाखान्यात असा आयसीयू मध्ये आणि आयसीयूला लागलेल्या पेशंटला जर आम्ही तिथून वापस आणायचा किती लाखो करोडो रुपये जरी देतो म्हटल्या तरी शक्य नाही बा. मरण जवळ आलं, मेल्याच्या नंतर त्याचा अंगठा घेण्यासाठी पोरग म्हणू लागलं करोडो रुपये देतो मात्र 2 मिनिटं जिवंत करा मला, फक्त अंगठा घ्यायचे आम्हाला. अंगठा घेतला काम संपलं. ते मला आता आमच्या हातात नाही, इथून पुढे गेलं, कारण आमच्या हातामध्ये होतं तोपर्यंत आम्ही प्रयत्न केला, पण आता आमच्या हातात नाही म्हणायची वेळ येते त्यावेळेस आम्ही कोटी रुपये दिल्या ना तरी एक क्षण मिळत नाही. एवढा अमूल्य असणारा हा मानवाचा देह जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्याला सार्थकी लावायचं. म्हणून कसे कळे ना मौला इथलचे, का बरं फिरता भटकत, का बरं फिरता भटकत. वाट सोडणी आडराणी जाता, लटिके ते रुचे साच कोणाही न पचे, ऐसा माजल्याचा गुण भोगा अंती कळो येईल शीन बडले. लटकं आम्हाला लई गोड वाटते आणि लटकं लवकर पटते सुद्धा आम्हाला. लटकं म्हणजे हा प्रपंच आहे, प्रपंच लई आवडतो आम्हाला. अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबान घेई, मन माझे केशवा काबान घेई. अमृतापेक्षा गोड भगवंताचं नाम आहे, मात्र ते घेत नाही. पण हा प्रपंच असणारा दुःख आहे, मुळामध्ये दुःखाचं आहे. संसार दुःख मुळ, मुळात ज्याचं दुःख आहे, पण ते आम्हाला गोड गोड ते कडवट केले, कडवटा गोडपणा दाविले, अहंकार मध्ये जीवा पाजिले, जीव भुलविले अगणित, ह्या मायेने ही अवस्था केली महाराज. गोड असणारा कडू लागालाय, कडू असणारा गोड लागालाय, म्हणून आमची इथं फजिती होयाची वेळ आलेली. म्हणून हो वाट सोडून आम्ही जाता, रोनी लटकी संगत, रोनी लटकी संगत. आता तरी जागा वचनाला, आता तरी जागा वचनाला, यामुखी हरीच्या नामाला. करा कामनिके येऊन इथे आपल्या हिताचे, करा कामनिके येऊन इथे आपल्या हिताचे. हरिनाम घेऊया आवडीना, हरिनाम घेऊया आवडीना. स्वहिताचे काम आपुले, हित ते करावे किंवा सुखालागी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. अनंत जन्माच्या दुःखाचा विसर आणि सुखाची प्राप्ती जर करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण करायचं. म्हणून स्वहिताचे काम आपुले, हरिनाम घेऊया आवडीना, हरिनाम घेऊया आवडीना.
निष्ठा, प्रेम आणि जिव्हाळा म्हणजे निष्ठा आहे. जोपर्यंत हे लावत नाही तोपर्यंत ती आम्हाला सापडत नाही. म्हणून प्रेम जिव्हाळा नामी लाविता, सहज तुटतील बंधन, सहज तुटतील बंधन. अहो प्रेम जिव्हाळा नामी लाविता, सहज तुटतील बंधन, सहज तुटतील बंधन. तुका सांगे सर्वाला ह्यामुखी हरीच्या नावाला, तुका सांगे सर्वाला ह्यामुखी हरीच्या नावाला. करा कामनिके येऊन इथे आपल्या हिताचे, करा कामनिके